नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर अण्णा वैद्य, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किरणनगर अमरावती, BSc भाग 1 सत्र 2 या वर्गातील उपस्थित आजच्या ऑनलाईनसाठी जे विद्यार्थी हजर आहेत त्या सर्वांना नमस्कार. विद्यार्थ्यांनो, मागच्या काही तासापासून आपण व्यावहारिक मराठी हा जो आपला भाग आहे, चौथा घटक जो आहे, या चौथ्या घटकाअंतर्गत सेमिस्टर 2साठी सत्र 2साठी प्रसार माध्यमांसाठी लेखन या शीर्षकाअंतर्गत 2 गोष्टींबद्दलचं लेखन आपल्याला समजून घ्यायचं आहे. एक बातमी लेखन आणि जाहिरात लेखन. त्याबद्दल आज आपण काही गोष्टी समजून घेऊया आणि अभ्यासक्रमाशी संबंधित या घटकाच्या विवेचनार्थ आपल्याला जे इशारा पुस्तक नेमण्यात आलेलं आहे, या पुस्तकामधल्या पान क्रमांक 136वर व्यावहारिक मराठी हा भाग आलेला आहे. व्यावहारिक मराठी म्हणजे अशी मराठी जी मराठी भाषा व्यवहारामध्ये उपयोगी आपण आणत असतो, नकळत आपण ती वापरतो, पण तिला व्यावहारिक मराठी म्हणतात हे तुम्हाला आता कळेल. आणि अशी जी मराठी असते जी आपण एखादे ॲप्लिकेशन करतो किंवा एखाद्या ठिकाणी आपण अर्ज करतो किंवा आपल्या भोवताल जी काही ग्रंथसंपदा असते, वर्तमानपत्र असतील, साधनं असतील, माध्यमं असतील, या माध्यमांमधली भाषा, या साधनांमधली जी भाषा असते ती भाषा त्याला व्यावहारिक मराठी अशा अर्थाने आपल्याला म्हणता येते. मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं की सत्र 1मध्ये आपण व्यावहारिक मराठी या शीर्षकाअंतर्गत कार्यालयीन पत्रव्यवहार कसा असतो, त्यामध्ये कशी मराठी भाषा उपयोगात येते याबद्दलचा विस्ताराने आपण तो भाग बघितला आहे. आता आज आपल्यासमोर प्रसार माध्यमांसाठी लेखन या शीर्षकाअंतर्गत 3 पुष्टे आहेत. एकूण 3 पानं या पुस्तकाची दिलेली आहे. त्यामध्ये बातमी लेखन करताना प्रसार माध्यमे म्हणजे काय, आपल्या घरी वेगवेगळ्या चॅनलद्वारा आपण दूरदर्शनवर बातम्या बघत असतो. हे प्रसार माध्यमाचं दृश्य व श्राव्य असं रूप आहे. आपल्या घरी सकाळी वर्तमानपत्र येतं, ते प्रिंट माध्यम आहे, म्हणजे आपण म्हणूया की मुद्रित माध्यम आहे. तो प्रिंट होऊन कागद येतो आपल्याकडे. आपल्याकडे जर FM रेडिओ असेल तर श्राव्य माध्यमातून आपण त्याच्या कार्यक्रमाचा लाभ घेतो, तेथील बातम्या ऐकतो. म्हणजे सुरुवातीला आपण एक समजून घेऊया, माध्यम म्हणजे काय. आपल्या घरी कुठल्या ना कुठल्या मीडियममधून काहीतरी येतं. उदाहरणार्थ इलेक्ट्रिक सप्लाय आपल्याकडे येतो. आता इलेक्ट्रिक सप्लाय आपल्याकडे जेव्हा येतो आपल्या घरी, तर तो त्याचं मीडियम काय, वायर. थ्रू ऑफ द वायर आपल्याकडे इलेक्ट्रिक सप्लाय येतो. तो जर कट केला तर आपल्याकडे तो इलेक्ट्रिक सप्लाय कटेल, तो येणार नाही. प्रसार माध्यम म्हणजे काय, जी गोष्ट एका ठिकाणाहून पब्लिश होते आणि ॲट द टाईम म्हणजे तत्क्षणी ती गोष्ट, ती बातमी, ती घटना सर्वत्र अन्यत्र ज्या पद्धतीनं सगळं जाळं पसरलेलं असेल त्या पद्धतीनं ते स्प्रेड होते. प्रसार म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा एका व्यक्तीकडून हजारो माणसांकडे, हजारो व्यक्तिमत्वांकडे क्षणात जर तो प्रसार होत असेल, ती घटना, त्याची वारंवारिता, फ्रिक्वेन्सी ज्याला म्हणतो आपण, ती जर होत असेल तर त्याला म्हणतात प्रसार. रेडिओ, वर्तमानपत्र आणि दूरदर्शन ही 3ही माध्यमं एका केंद्रातून प्रसारित होतात आणि त्याचं जी वेव आहे, जी तरंग लांबीच्या आधारे आपण बघतो या, ती सगळीकडे याला प्रसार माध्यम. आपल्याकडे अलीकडल्या काळात तर या प्रसार माध्यमाची म्हणजे तुमच्या पिढीला
तुम्ही सद्भाग्य म्हणता येईल तुम्हाला, की तुमचं भाग्य आहे की तुम्हाला एकाच टाईमला एकाच घरातल्या एकाच दूरदर्शनवर तुम्हाला कितीतरी प्रकारचे वेगवेगळे चॅनल बघता येतात. तशा पद्धतीची सुविधा आहे केबलच्या द्वारा, सॅटेलाईटच्या द्वारा. आता हे युगच जाहिरातीचं आहे किंवा हे युगच माध्यमांचं युग आहे. आता तर कोरोनाच्या कालखंडामध्ये अख्खं जगच त्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या भोवता आहे. आणि अजून आपण जे माध्यम आता वापरतो आहे अध्यापनासाठी, या माध्यमाचाही संदर्भ हा एक माध्यमाशीच आहे. म्हणजे आपला जो मोबाईल आहे किंवा तुम्ही जे मोबाईलवरून ऐकता किंवा यूट्यूब चॅनलवरून आपलं हे सगळं जुगाड चालू आहे, तर इथेसुद्धा आपल्याला काय लक्षात येते? माध्यम. एक विचार एका केंद्रबिंदूतून निघाल्यानंतर तो मल्टिपल वेने, म्हणजे हजारो पटीत जर तो तिकडे पोचत असेल तर त्याला म्हणतात जनमाध्यम, मास मीडिया. वर्तमानपत्र हे ज्या दिवशी प्रिंट होते आदल्या रात्री 12 वाजेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्या घरी येऊन पडते, तेव्हा ते अनेकांच्या घरी येऊन पडते. परंतु त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात ते जेव्हा प्रिंट होत असते तेव्हा तो जो शिक्का असतो त्याच्यावरचा, ती जी प्रिंट असते ती ओनली वन असते. पण त्यातून निघणाऱ्या ज्या प्रती आहे, कॉपीज, त्या लाखो असतात आणि दुसऱ्या दिवशी तेवढ्याच घरी त्या जातात, मल्टिपल पद्धतीनं त्या पोचतात. थोडक्यात काय आपल्याला हे म्हणायचं आहे, आपल्या समाजाच्या अवतालभोवताल प्रसाराची जी 3 महत्त्वाची माध्यमं आज आहेत, इंटरनेट हे चौथं, आणखी पुढे येतीलच. भरपूर ट्विटर आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, ही जी लिस्ट आहे ही वाढू शकते. पण प्रामुख्याने म्हणजे फेसबुक असेल, ट्विटर असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम आणि आणखी काही, हे याची वापर करणाऱ्यांची संख्या भारतीयसारख्या या अवाढव्य देशात आपण म्हणूया की 100% नाही आहे. आणि म्हणून मग वर्तमानपत्र, रेडिओ आणि दूरदर्शन या 3 माध्यमांपुरता आपल्याला विचार करायचा आहे. लक्षात घ्या, वर्तमानपत्र याला 200-300 वर्षाचा इतिहास आहे. रेडिओ हा भारतासारख्या देशामध्ये 90 वर्षापूर्वी आलेला आहे आणि दूरदर्शन हे भारतासारख्या देशामध्ये 70 वर्षापूर्वी आलेले आहे. आपण मागच्याही तासामध्ये या बोललो होतो विस्ताराने. ह्या 3ही माध्यमातून आपल्यापर्यंत माहितीचं आदानप्रदान होत असते. म्हणजे तिकडून माहिती येते आणि आपण ती वाचतो, समजून घेतो आणि आपल्या काही प्रतिक्रिया असेल तर आपण त्या नोंदवतो. लक्षात आलं? ही झाली पार्श्वभूमी. आणि म्हणून इकडे पान क्रमांक 136 वर संपादक महोदय मंडळींनी प्रसारमाध्यमांसाठी लेखन करण्याच्या विषयाच्या अनुषंगाने 2 उतार्यांमध्ये माध्यमांबद्दलचं आपल्यासोबत चर्चा केली आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे की हे लोकविलक्षण असं युग आहे, लोकशिक्षणाच्यासाठी सर्वत्र साधने तयार आहे आणि आपली इच्छा असो नसो एखादी जाहिरात येते आणि ती जाहिरात सांगते आपल्याला की आपण लसीकरण केलं पाहिजे. ती जाहिरात आपल्याला हे सांगते की आपण व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. आपलं लक्ष तिकडे असो नसो ते तिकडून तो मारा होत राहतो. लोकशिक्षण करण्याचं काम या माध्यमांचं आहे. पब्लिक अवेअरनेस, लोकजागृती करणे, हे या लोकजागृतीचे तर भरपूर माध्यम आहे. म्हणजे आपल्या घरासमोर येणारी कचरा उचलणारी गाडी ही सुद्धा एक मेसेज देत असते स्वच्छतेचा. असे अनेक दाखले आपल्याला देता येईल. आपल्याला मेन आजच्या या लेक्चरमध्ये फोकस करायचा मित्रांनो, तो करायचा आहे की बातमी लेखन वर्तमानपत्रामध्ये, रेडिओवर आणि दूरदर्शनसाठी बातमी जेव्हा लिहिल्या जाते तेव्हा या 3ही माध्यमांमधल्या बातमी लेखनाचा ढाचा हा निरनिराळा असतो. उदाहरणार्थ आपल्याकडे जर सकाळ वर्तमानपत्र येत असेल, लोकमत वर्तमानपत्र येत असेल तर आपण ते रोज चाळतो आणि एक ठराविक ढाचा असतो त्या बातमीचा, चित्र असते. महत्त्वाची बातमी पहिल्या पेजवर असते जी भारतासाठी महत्त्वाची असते. आणि मग जसं जसं आपण पानं पलटवत जातो तेव्हा शेवटल्या पेजवर जेव्हा आपण जातो तेव्हा स्पोर्ट ॲक्टिव्हिटी ज्या घडतात दिवसभर त्याच्या नोंदी असते. मधात काही आर्थिक घडामोडीच्या नोंदी असते आणि त्याच्याही मधल्या
मधल्या त्या पेजवर काही मोठे मोठे लेख असतात. असं ते वर्तमानपत्राचं स्वरूप असते. आता फक्त आपल्याला आज फोकस करायचा आहे तो बातमीवर, की कुठली ना कुठली अत्यंत महत्त्वाची बातमी जी काळ घडली ती वर्तमानपत्र त्याचं इत्तंभूत धांडोळा घेते आणि त्याचं एक छायाचित्र आणि त्या बातमीचा विस्तार वाचकाला समजेल अशा सोप्या भाषेत तो वार्ताहर लिहित असतो. आता आपल्याला तेच बघायचं आहे की बातमी लेखन करताना वर्तमानपत्रासाठी जेव्हा बातमी लिहिणारा वार्ताहर कुठल्या चौकटीत बसून बातमी लेखन करतो त्याचं इथे दिलेलं आहे. पहिलं तर त्या संपादक महोदयांनी बातमी या शब्दाला इंग्रजीमध्ये न्यूज असे म्हणतात आणि न्यूजमध्ये इंग्रजीचे जे 4 अक्षर आहेत, योगायोग आहे तो, ते 4 अक्षरमध्ये NEWS असं ते न्यूज या शब्दाचं 4 वेगवेगळ्या अल्फाबेटिकल म्हणूया आपण अक्षराचं रूपांतर. आता न्यूजमधला N, तर N म्हणजे नॉर्थ असं तो म्हणतो. आता ते योगायोग आहे की न्यूज शब्दातील N म्हणजे नॉर्थ, E म्हणजे ईस्ट, W म्हणजे वेस्ट आणि S म्हणजे साऊथ. या 4 अक्षरातून दिशांच्या संदर्भातलं आपलं सूचन होते. आणि चौभोवताल आपल्या वराडात जो शब्द आहे चौभोवताल म्हणजे फिरून आलो म्हणतो. म्हणजे काय, चारही बाजूनी आपल्या घडणाऱ्या घटनांची नोंद घेणारी जी कृती असते तिला बातमी म्हणतात. आता हे खूप शॉर्टमध्ये दिले यांनी. आता हे अपूर्णसुद्धा आहे. मग तुम्ही म्हणताल की इकडे 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 आणि मग वर काही घडलं तर सॅटेलाईट वर गेला मग त्याची बातमी नाही होऊ शकत का? होऊ शकते. जमिनीत काहीतरी सापडलं मग त्याची बातमी नाही होणार का? होते. हे योगायोग आहे. एक करायचं म्हणून ते तशा पद्धतीची व्याख्या दिलेली आहे. फार आपल्याला खोलात जायचं नाही आहे. बातमीची संक्षिप्त जर व्याख्या करायची झाल्यास आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काहीतरी वेगळे आगळे किंवा अघटित जर काही घडले असेल तर त्या घडामोडीला आपण बातमी म्हणतो. एक एक्झाम्पल, एक उदाहरण दिलेलं आहे की कुत्रा जर माणसाला चावला तर ही काही बातमी वगैरे नाही होत, कारण का कुत्र्याचं कामच आहे चावणे. हे काही बातम्या नाही आहेत की काल 18 लोकांना यशोदानगर परिसरात कुत्रा चावला बा असं होत नाही. चुकून एखाद्या माणसाला राग आला आणि त्यानं कुत्र्याचा चावा घेतला, तो डसला कुत्र्याला, मग मात्र बातमी होते. म्हणजे जी गोष्ट अचानक काहीतरी वेगळी आगळी घडली आहे, म्हणजे कालपर्यंत या रस्त्यानं व्यवस्थित गाड्या जात येत होत्या आणि आज 2 गाड्यांची टक्कर झाली, बरोबर आहे. मग हे वेगळं अघटित काहीतरी घडलं म्हणून ती बातमी होती. बॉम्बस्फोट झाला एखाद्या शहरात, आजपर्यंत तिथं भरपूर काही सगळं दैनंदिन रुटीन चालू, पण बॉम्बस्फोट होणे म्हणजे अचानक काहीतरी वेगळं आगळं घडणे, अघटित काहीतरी घडणे, अशा अघटित काहीतरी घडणाऱ्या घटनेला बातमी म्हणतात. आणि मग ती अशा पद्धतीने एक उदाहरण देऊन त्यांनी ते क्लिअर आहे. चला आता आपण वळूया ढोबळमानाने बातमी संदर्भात काही व्याख्या या संपादक मंडळांनी आपल्यासमोर ठेवल्या की बातमी म्हणजे घडलेल्या घटनांची माहिती वा पुढील काळात घडणाऱ्या घटनांसंबंधी दिलेला इशारा. जे काही घडलं काल यशोदानगर चौकात घडलं असेल, ST स्टँडवर घडलं असेल, शहरात कुठेही घडलं असेल, तर त्या घडणाऱ्या घटनांविषयी माहिती काय, कसं, कुठे, किती वाजता आणि काय त्यातून आउटपुट, आणि पुढील काळात अशा पद्धतीचे अपघात होऊ नये म्हणून काही एक सूचन केलेलं असतं. त्याच्यामध्ये जे काही घडलं त्याचं डिटेल म्हणूया आपण, तपशील म्हणूया, त्याला दुसऱ्या भाषेत माहिती म्हणूया. एखादी घडणारी घटना जी अघटित असेल, नियमित घटनेपेक्षा ती वेगळी असेल, तर त्या घटनेचा सुरुवातपासून शेवटपर्यंत धांडोळा म्हणजे बातमी. माणसाच्या सद्यस्थितीत बदल घडवून आणणारी किंवा बदल घडवून आणण्याची क्षमता असलेली घटना म्हणजे बातमी. अशा पद्धतीची सुद्धा एक की माणसाच्या ज्या बिहेवियरमध्ये किंवा सद्यस्थितीमध्ये काही परिवर्तन घडवून आणण्याची जर एखादी गोष्ट होत असेल त्याच्यामधून, तर तीसुद्धा बातमी होऊ शकते. एखाद्या घटनेची अचूक आणि समयोचित तपशील म्हणजे बातमी. एखादी घटना घडलेली आहे, कार्यक्रमच घडलेला आहे आणि त्या कार्यक्रमाबद्दलचं सगळं इत्तंभूत
सगळा आढावा म्हणजे बातमी नरसम्मा महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवीच्या वर्षाच्या निमित्ताने रसायनशास्त्र विभागामध्ये किंवा बॉटनी विभागामध्ये पुष्प प्रदर्शनीचे आयोजन केले असेल तर ती जी बातमी आपण वर्तमानपत्रासाठी लिहू तर ती काय असेल, त्या आपल्या महाविद्यालयातल्या त्या पुष्प प्रदर्शनीच्या संदर्भात काय काय सुरुवातपासून कसं कसं शेवटल्या क्षणापर्यंत घटनाक्रम घडत गेला त्याचा एक सिक्वेन्स आपण देऊया. म्हणजे काय, एखाद्या घटनेची अचूक समयोचित म्हणजे विषयाच्या अनुषंगाने सगळं सार येणारी तपशील म्हणजे बातमी. आलं लक्षात आलं. वर्तमानपत्र आपल्या डोळ्यासमोर असू द्या विद्यार्थ्यांना, मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा होतो. आता तुम्हाला वर्तमानपत्रात जॉब करायचा नाही आहे, तुम्ही BSCचे विद्यार्थी आहात, चुकून एखाद्या पोराला जर इंटरेस्ट असेल की तुमचा 10-12 वर्षा आधीचा एक मंदार मोरणे नावाचा BSCचा विद्यार्थी आज महाराष्ट्र टाइम्ससारख्या अत्यंत दर्जेदार वर्तमानपत्रामध्ये चांगल्या पदावर नागपूरला काम करतो, त्याला होता इंटरेस्ट होता, तो BSCचा विद्यार्थी होता. आता गोष्ट अशी आहे की जरी तुमच्यात हा भाग सिलेबसच्या संदर्भात म्हणूया किंवा तुमचा जो हे, तरीसुद्धा बातमी काय असते हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. काय म्हणते तो की बातमी लिहिताना बातमी लेखकाने काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. त्या अशा 9 गोष्टी आहेत त्या इथे दिलेल्या पान क्रमांक 137 वर, की बातमी अचूक, परिपूर्ण आणि साधार असावी. तुम्ही म्हणता की दिवसा येथे अपघात झाला, याची बातमी तुम्ही लिहिली, 2 पानांची बातमी झाली आणि तुम्ही तशीच जर वर्तमानपत्राकडे पाठवली तर लोकांना संशय येईल की हा अपघात झाला की नाही झाला, कारण तुम्ही काही पुरावाच जोडला नाही. म्हणजे पुरावा म्हणजे काय, फोटो. अपघात झालेलं वाहन जे तिकडे रस्त्याच्या कडेला पडलेलं आहे त्याचा एक फोटो, की हे ते वाहन आहे बा जे काल अपघातामध्ये चिरडलं गेलं. पुरावा बातमीतनी सगळ्यात महत्त्वाचा असतो फोटो. म्हणजे बॉटनी विभागामध्ये पुष्प प्रदर्शनी संपन्न झाली, मग पावळे सर, रत्नाबारकी सर आणि काही विद्यार्थ्यांना घेऊन प्राचार्य साहेब फोटो काढतायत, तर तो फोटो पुरावा. फोटो असला की आपली 100% गॅरंटी होऊन जाते की बिलकुल कार्यक्रम झाला. म्हणून इथं अचूक, कुठे झाला, कसा झाला, कोण होतं, काय त्यातून आउटपुट आलं आणि फोटो. म्हणजे पहिली काय अट आहे बातमीची किंवा काय बातमीचं वैशिष्ट्य आहे की बातमी अचूक, परिपूर्ण आणि साधार असावी, पुराव्यासह असावी. बातमीत सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं वर्तमानपत्रासाठी सुरू आहे आपलं. बातमीत सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रथम सांगावी आणि मग नंतर दुय्यम जी काही त्या बातमीतलं गोष्टी असेल त्याला नंतर घ्यावं आणि अत्यंत दुर्लक्षित भाग हा शेवटी घ्यावा. म्हणजे आपण म्हणूया की कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोणी केलं ना आभार कोणी मानले, हे जेव्हा आपण बातमीच्या शेवटी याच्यासाठी टाकतो की ते टाकले काय नाही टाकले काय, ते लिहिले काय नाही लिहिले. वर्तमानपत्रवाल्याने ते कट जरी केला तेवढा भाग तरी मूळ आशयाला धक्का पोहोचत नाही. म्हणजे महत्त्वाचा भाग सुरुवातीला आणि दुय्यम भाग हा नंतर अशा पद्धतीची ती मांडणी असावी. इंट्रो, टायटल हे जे शब्द आहे हे इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीमध्ये शीर्षक म्हणतात बातमीचं, ते त्याला आपण बातमीचं टायटल म्हणतो. मथडा म्हणजे इंट्रो, म्हणजे जे काही त्या बातमीतनी 3 पॅरेग्राफ असेल मोठे, तर छोटासा एक पॅरेग्राफ असतो की सार असतो त्यामध्ये बातमीचा. आणि बातमी कुठे, कधी, केव्हा, कशासाठी, कोणाला आणि कशा पद्धतीनं झाली, अशा 6 क ची उत्तरे त्या बातमीमध्ये आपल्याला मिळाली पाहिजे. कुठे घडली, केव्हा घडली, म्हणजे काल घडली, दिवसाला घडली, केव्हा, काल दुपारी 2 वाजता, कोणी घडवली तर 2 ट्रक आणि 1 मेटेडोर, कशासाठी योगायोग झालं, ते रस्त्यात एकमेकाला भिडले आणि काय त्याचे पुढे इफेक्ट झाले, कोणाला इजा झाली, किती व्यक्तीचा म्हणजे अपघाताने ते जखमी झाले आणि मग रस्त्याची वाहतूक कशी खोळंबली. आता ते 2 जखमी झालेली माणसे एक दिवसाच्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि एक इरविन हॉस्पिटलला आहे असं सांगावं लागतं. असा सगळा ढांडोळा त्या बातमी लिहिणाऱ्याला द्यावा लागतो. बातमी वस्तुनिष्ठ असावी. बातमीने केवळ माहिती पुरवण्याचे काम करू नये.
जे जसं आहे तसं त्या बातमी देणाऱ्याने द्यावं, वस्तुनिष्ठ. म्हणजे जे जसं आहे ना, फार खोटं नाटक देता कामा नये. आणि पुढे बातमी सोप्या भाषेत लिहावी, खूप अलंकारित भाषा त्याच्यात वापरू नये, काही कविता नसते. आणि म्हणून मग इथं अत्यंत साधे त्याच्यामध्ये वाक्य असावे, कारण का बातमी वाचणारा वर्ग हा अत्यंत म्हणजे असं म्हणूया की अत्यंत मजूर वर्गापासून तर धीरूभाई अंबानी, आपलं मुकेश अंबानीपर्यंत ते सगळे वाचतात. आणि म्हणून सगळ्यांना कळलं पाहिजे. छोटे छोटे वाक्य असावे, छोटे छोटे शब्दांचा जो काही वापर आहे तो अलंकार रहित, अलंकार नसलेले शब्द बातमीत असावे. आणि दुर्बोध शब्दाचा वापर करू नये. बातमीत कोणाची बदनामी होईल अशा पद्धतीचा मजकूर असता कामा नये. बातमी ही कायद्याचा भंग करणारी असता कामा नये. आणि बातमीत अश्लीलता किंवा वंगळपणा असता कामा नये. अशा पद्धतीनं एवढे जर खबरदारी घेतली त्या वर्तमानपत्राच्या बातमी लिहिणाऱ्याने, तर तो यशस्वी वार्ताहर होऊ शकतो, पॉप्युलर असा न्यूजपेपर रायटर होऊ शकतो. वर्तमानपत्राची आता एखादं आपल्यासमोर वर्तमानपत्र ठेवूया आपण. समजा आता लोकमत असेल, सकाळ असेल. आता लोकमत किंवा सकाळ या वर्तमानपत्रासाठी बातमी लेखन करताना तो जो रायटर आहे, जो बातमी लिहिणार आहे, त्यांना काय काळजी घ्यावी. वर्तमानपत्र हे एक महत्त्वाचे प्रसारमाध्यम आहे. आज अनेक प्रकारची इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे निर्माण झालेली असली तरी वर्तमानपत्र हे आपल्या अस्तित्व कायम करून टिकवून आहे. गावापासून तर अंतराळापर्यंत घडणाऱ्या घटनांविषयी कुतूहल ते जाणून घेण्याच्या माणसाच्या मनाची भूक वाढवत चालली आहे. आणि त्यामुळे इतर प्रसारमाध्यमाप्रमाणे वर्तमानपत्राला सुद्धा अनेक जबाबदाऱ्या घेऊन पुढे जावं लागत आहे. वर्तमानपत्र हे दृश्य आणि वाचनीय असे माध्यम आहे, हे लक्षात घेऊन प्रसारमाध्यमांसाठी बातमीलेखन करावे असं एक सूचना या पद्धतीनं केलेली आहे. आता वर्तमानपत्रासाठी बातमी लिहिताना आणखी काय काय काळजी घ्यावी. एक, बातमीत मथळा असावा, म्हणजे शीर्षक, उपशीर्षक आणि त्यात शीर्षकाच्या अनुषंगाने स्पष्टीकरण असावं. अनेक महत्त्वाच्या गोष्टी सुरुवातीला घ्याव्या आणि दुय्यम गोष्टी नंतर टाकाव्या. वर्तमानपत्र हे घरोघरी जात असल्यामुळे ती बातमी नेमकी व सोप्या भाषेत असावी. बातमीची वाक्य लहान असावीत. बातमीत परिच्छेद असावे, पॅरेग्राफ असावे. लालित्यपूर्ण व अलंकार प्रचूर भाषा असू नये. आणि बातमीचा मसुदा स्वच्छ अक्षरात लिहिलेला असावा. त्यात खोडाताड असू नये. प्रत्येक पानावर वरच्या बाजूस भरपूर मोकळी जागा सोडावी. तसेच 2 ओळीत पुरेसे अंतर सोडा. बातमी लिहिणाऱ्या माणसाजवळ जो कागद असतो वहीचा, तो तिथं करेक्शनसाठी जागा असावी. म्हणून आपण ज्याला म्हणतो मार्जिन, ती सोडलेली असावी. 2 ओळींमध्ये थोडंसं अंतर असावं. जागोजागी किंवा जगावेगळी बातमी असेल तर ती वेगवेगळ्या चौकटीत द्यावी. आणि हिंसाचाराच्या बातम्या देताना कोणत्याही विशिष्ट वर्गाच्या भावना चिथावल्या जाणार नाही अशा पद्धतीची काळजीसुद्धा बातमी लेखकाला घ्यावी लागते. मुसलमान हिंदू यांचं पहिलंच वैर आहे अशा गावामध्ये खूप जबाबदारीपूर्ण पद्धतीनं बातम्यांचे लेखन करावं लागतं. झालं, हे झालं प्रसारमाध्यमांसाठी लेखन या अंतर्गत. बातमी लेखन करताना वर्तमानपत्राच्या साठी कसं लेखन करावं, त्याच्यासाठी काय काय म्हणजे आपल्याला अटींचं पालन करावं लागेल. कुठल्या कुठल्या चौकटीत आपल्याला वर्तमानपत्रासाठी बातमी लिहिताना ही चौकट समजून घ्यावी लागेल, याबद्दलचा ढांडोळा पान क्रमांक 136, पान क्रमांक 137, पान क्रमांक 138पर्यंत दिलेला आहे. तुम्ही घरी जरी व्यवस्थित ते वाचलं तरी तुमच्या ते लक्षात येईल. आता आकाशवाणी या प्रसारमाध्यमाच्या बाबतीत बातमी लिहित असताना 8च ओळी याने दिलेल्या आहे संपादक मंडळींनी, त्या आपण समजून घेऊ. आपल्याकडे अमरावती FM आहे 101.5 मेगाहर्ट्झ. अनेकांच्या घरी ते असेल नसेल, परंतु मागं आपण बोललो होतो की FM अमरावती जे केंद्र सुरू झाले 4-5 वर्षापासून, अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते केंद्राचं काम चालू आहे. आणि ते तुम्ही जर ऐकत राहत असाल तर अत्यंत आपल्याला ते आवड लागते त्या केंद्राविषयी. निश्चितच तुम्ही FM अमरावती केंद्र जर ऐकलं 1-2दा तर तुम्हालासुद्धा ती आवड निर्माण होईल. आणि तुम्हालासुद्धा तुमच्या कामात हे केंद्र मदत करते. तुमचं काम सुरू राहते आणि तुमच्या मनोरंजनसुद्धा एका वेळेला सुरू असते, एका वेळेला तुमचं काम पण सुरू असतं. रेडिओ हे असं माध्यम आहे जे तुमचा वेळ घेत नाहीत. तुम्हाला
तुमच्या कामात मदत करते. दूरदर्शन मात्र तुम्हाला तिकडे पाहावं लागतं आणि वर्तमानपत्राचा प्रश्नच नाही, ते आपल्या सोयीनुसार आपल्याला कधीही वापरता येते. रेडिओवर संध्याकाळी 7 वाजताच्या बातम्या किंवा रेडिओवरच्या 6:15 वाजताच्या पुणे केंद्रावरच्या बातम्या अत्यंत पॉप्युलर आहे. ग्रामीण भागामध्ये हा रेडिओ एवढा पॉप्युलर आहे, आजही आहे. आणि अत्यंत विश्वासार्ह ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावर प्रसारित होणारी बातमी ही खोटी असणार नाही, ती खरीच असणार, हे 100% पब्लिकला माहीत आहे. रेडिओवर आला म्हणते भाऊ हे सोपं काम आहे का, असं. भलेही आताचे जे चॅनल्स आले टी व्हीवरचे याच्यावर लोकांचा विश्वास नाही तेवढा, पण आकाशवाणीवर अजूनही विश्वास आहे. आकाशवाणीवर बातमी देताना बातमी लेखकाने काय काळजी घ्यावी. आकाशवाणी हे श्राव्य माध्यम आहे, ते ऐकायला येते फक्त, म्हणून त्यासाठी बातमी लिहिण्याची थोडीशी मेथडसुद्धा वेगळी आहे. त्यासाठी कसं बातमी लिहावी या पद्धतीचे 4 मुद्दे या मंडळींनी इथं समोर ठेवले. 1. बातमीची शीर्षक स्थूल स्वरूपात आधी सांगावीत आणि नंतर प्रत्येक बातमी शीर्षकाच्या अनुषंगाने त्याचा पुनरुच्चार करून त्याचे डिटेल तपशील द्यावे. आजच्या ठळक बातम्या असं म्हणताना 4 ठळक बातम्या सांगायच्या आणि मग पहिल्या नंबरची जी बातमी ठळक बातम्यामध्ये आपण उच्चारला आहे तिचा विस्तार मग नंतर करायचा असतो आणि शेवटीसुद्धा त्याच 4 बातम्यांची टायटल उच्चारून बातम्या संपवायच्या असतात. आणि आजच्या ठळक बातम्या जर सांगितल्या तर मग लोकांच्या कामाची 3 नंबर की आज 10व्या वर्गाचा निकाल आहे असं जर असेल तर ते लोक ऐकतात, मग विस्ताराने ती बातमी येते वगैरे. दुसरं, बातमी ऐकणारा श्रोता हा संमिश्र असल्याने बातमीची भाषा सोपी असावी. तेच की चपराशीपासून तर कोण म्हणजे एकदम हायर अथॉरिटीवाला एखादा मोठ्या कंपनीचा मालक तिथपर्यंत बातमी ऐकणारे लोक आहेत. त्याच्यामुळे दोन्ही टोकं लक्षात घेऊन बातमीची भाषा सोपी असावी. आकाशवाणीवरील बातम्यांच्या प्रसारांच्या कालावधी कमी असल्याने ती आटोपशीर असावी, खूप लंबी नसते ती. बातम्या 10 मिनिटात असतात. पूर्ण महाराष्ट्रात जे घडलं 24 तासात ते 10 मिनिटात सांगा लागते का वेगवेगळे कारण. मग 10 मिनिटात जर ती सांगायची आहे तर मग एकच बातमीला काही 2-4 मिनिटं लावत नाही, तो 8-10 सेकंद, 7-8 सेकंद, 5-7 सेकंद अशा पद्धतीचा तो बातम्या देत असतो. आकाशवाणीच्या बातम्यांमध्ये योग्य निवेदकाची जोड असेल. निवेदनाची तो सांगणारा असतो आणि जे सांगायचं असते बातमीचं शीर्षक आणि योग्य त्याच्याशी पाठपुरावा करणारा मटेरियल त्याला वाचावं लागतो. लक्षात आलं. प्रसार माध्यमासाठी लेखन करत असताना रेडिओ याबद्दल आपल्याला काय काळजी घ्यायची आहे ते. आता 3 क्रमांकावर दूरदर्शन आहे. TV, टेलिव्हिजन्स, दूरदर्शन. आता या दूरदर्शनवर बातम्या आपण बघतो. आपण सर्वत्र सह्याद्री वाहिनीच्या बातम्या 7 वाजताच्या आणि आता तर न्यूज 18 लोकमत, ABP माझा, TV9 मराठी, लोकशाही वार्ता असे तर 25-30-40 चॅनल आपल्या घरी आहे. दूरदर्शनवर बातम्याचे जे स्वतंत्र चॅनल आहेत दिवसभर एकच गोष्ट ते सुरू असते. या दूरदर्शनसाठी बातमी लेखन करताना इथं 4 ओळी दिलेल्या आहेत, त्या वाचून घेतो मी आणि आपण थांबूया. हे माध्यम दृकश्राव्य असल्याने अत्यंत प्रभावी असे माध्यम आहे. त्यासाठी बातमी लेखन करणे हे अत्यंत जोखमीचे म्हणजे जबाबदारीचे काम आहे. त्यासाठी बातमी लिहिताना पुढील गोष्टी बातमी लेखकाने लक्षात घ्या. 1. भाषा सोपी असावी. सोप्या भाषेत बोलतात ते सगळे निवेदक आपल्यासोबत आपल्याला आकर्षित करून घेतात. आवाज मोठा मोठा काढतात, चढ उतार करतात. बातमीसोबत पूरक प्रसंग असते. एका साईडनं ती बाई बोलत राहते, बाजूला एक चित्रसुद्धा अर्ध्या रूपात उद्धव ठाकरे बोलत आहे असं दिसते आपल्याला. निवेदन सुसंगत असावे. जे चित्र स्क्रीनवर चालू आहे त्याच बाबतीतलं निवेदन तो निवेदन करता जो असतो तो करत असतो ते त्यानं तसं करावं. हा झाला प्रसार माध्यमांसाठी लेखन या व्यावहारिक मराठीमधला बातमी लेखनाचा प्रकार. दूरदर्शन, रेडिओ आणि वर्तमानपत्र या 3 घटकासाठी कसा असावा, काय त्याचं जोखीम आहे, काय त्याचे प्रकार पडतात, कशा पद्धतीनं काळजी घ्यावी अशा पद्धतीचं एक विवेचन या 4 पानांमधून आलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जाहिरात
कशी असते आणि या तीनही माध्यमांसाठी जाहिरातीचे लेखन करताना काय काळजी घ्यावी आणि कशा पद्धतीचे एक काही नमुनेसुद्धा आपल्याला या अंतर्गत बघावयाचे. आज उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे आभार. आणि आता थांबूया आपण आणि पुढच्या लेक्चरला भेटूया. धन्यवाद.